महत्त्वाची आहे पुण्यामधून। पुण्यात दोनही राष्ट्रवादीचं फिसकटल्याची माहिती समोर आली आहे। पुणे महापालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढण्यासाठी दोनही राष्ट्रवादींच्या नेत्यांची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, मात्र आता दोनही राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून बिनसल्याचं दिसतंय। शरद पवारांनी आता पुन्हा काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली असं समजतंय। काँग्रेस सोबत गुप्त ठिकाणी बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते। अजित पवार यांच्याकडे सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शरद पवार यांनी आता काँग्रेस सोबत बोलणी सुरू केल्याचं समजतंय। नेमकं काय घडतंय नेमकं पुण्यात हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अगदी खरं आहे, मवियाची बैठक सुरू झालेली होती अशी आपल्याला माहिती देखील मिळाली आणि आपण ते ठिकाण देखील शोधून काढलेलं आहे। हे शांताई हॉटेलचा हा जो भाग आहे, या शांताई हॉटेलच्या 5व्या मजल्यावर मवियाची बैठक सुरू झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यातली दृश्य देखील बैठकीची आपण बघितली असतील की या बैठकीला जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दुपारी अजित पवारांसोबत बैठकीला हजर होते, तेच सगळे नेते आता मवियाच्या सोबत बैठक जी सुरू आहे या बैठकीला उपस्थित आहेत, ज्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे असतील, विशाल तांबे असतील। इतकंच नाही तर काँग्रेस काल म्हणत होती की आम्ही शरद पवारांसोबत अर्थात ते अजित पवारांसोबत जात आहेत या कारणामुळे जाणार नाही, आणि ती काँग्रेसची सगळी मंडळी देखील आज बैठकीला उपस्थित आहेत। कारण दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे जे शहराचे शहराध्यक्ष आहेत ते देखील या बैठकीला हजर आहेत। इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील या बैठकीला उपस्थित आहेत, ज्यामध्ये वसंत मोरे आहेत। दोन्ही शहराध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहरचे या बैठकीला उपस्थित आहेत आणि मवियाची ही बैठक सुरू आहे। एकत्र निवडणूक लढता येईल का यावर चाचपणी या शांताई हॉटेलमध्ये सध्या सुरू आहे। अजूनही गेल्या तासाभरापासून ही सुरू असलेली बैठक गहन चर्चा या सगळ्या बैठकीत सुरू आहे, चाचपणी सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं फिसकटतंय की काही वेगळ्या घडामोडी घडून पुन्हा एकदा जी चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून होती, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशा पद्धतीची शक्यता जी वर्तवली जात होती, तशा बैठकांच्या फेऱ्या देखील झालेल्या होत्या, ते सत्यात उतरतं हे पाहावं लागणार आहे। इतकंच नाही तर आता अजित पवारांकडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत देखील एकत्र निवडणूक लढता येईल का यासाठी चाचपणी सुरू केलेली आहे। कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली गेलेली होती की भाजप ही सन्मानजनक जागा आम्हाला देत नाही आणि म्हणून नीलम गोऱ्हेंनी जाहीर भूमिका घेऊन शक्यता व्यक्त केली होती की जर आम्हाला 35 जागा दिल्या नाही तर आम्ही 60 पेक्षा अधिक उमेदवारांना अर्ज देखील विकत घ्यायला लावलेले आहेत। आणि एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक्स जी आहे ती भाजपवर शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली होती आणि सन्मानजनक जागा भाजपकडून दिल्या जात नाहीत अशा पद्धतीची भूमिका आज मांडत आंदोलन देखील आज खरं म्हणजे नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर झालेलं होतं। याच सगळ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ज्ञानेश्वर या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय याकडे लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।